माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छानच असाल. तर तुम्ही हे बघताय आर्या मॉडेल ही मस्त बॅग घेऊन चालली आहे. हा म्हणजे स्वतः हँडमेड बनवलेली आहे. ही साधी एक कॉटनची बॅग आहे आणि तिच्यावरती पूर्वाने तिची ही असे सुंदर असं सूर्यफूल काढलेलं आहे आणि त्याचे छान असं रील घेते ती संध्याकाळच्या वेळेला. आणि हे बघा, आता संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर हे अशा झोळ्या बांधलेल्या आहेत आईने. कंपल्सरी 3 ते 4 झोळ्या आम्हाला लागूनच जातात. इथे थोडीशी बडबड चालली आहे श्रीजूची आणि मम्मीची. आई माझी थकून गेली आहे मुलांच्या मागे पळून पळून. कारण एकाचं झालं का एकाचं झालं का दुसऱ्याचं. जास्तीत जास्त राम आणि श्रीजीचंच असतं. बाकी साऊ आणि आता ते तर थोडेफार मोठे झालेले आहे. आणि थोड्या वेळाने यांना सगळ्यांना झोपून आम्ही सगळे, मी, स्वाती, रिंकू, भैया, पूर्वा, ताऊ मस्त पुढच्या दरवाजाला बसणार आहोत, पुढच्या साईडला. आणि हे बघा, संध्याकाळचे चांदू मामा केवढे छान असे दिसत आहेत. आणि झाडाच्या साईडला अगदी डोकवताना एकदमच छान. हे असतं, आपण म्हणतो ना खेड्यात, पण खेड्यामध्ये ह्या गोष्टी खूप छान असतात. आम्ही लहानपणापासून अनुभवल्या आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्या की आम्ही बाहेरच झोपायचो. अशी मोठी रांग लागायची. पहिले चिंचोल्याचं घर, पुढचा ओटा एकसारखा होता इथनं तिथनं. त्याच्या कुरडई, पापड आणि एव्हाना झोपण्यापासून तर सगळेजण एकत्र यायचं, झोपायचो सरळ एकदम लाईनमध्ये. खूप मजा यायची आम्हाला तिथे. आणि सकाळी उठताना पण तितकीच घाई व्हायची, कारण तोंडावरती सूर्यप्रकाश येऊन लागायचा आणि लाज वाटायची का अरे बापरे एवढ्या वेळ झोपून राहिलो आपण. तर बालपणीचे आठवणी जाग्या करायला गेलं तर खूप काही गोष्टी आहेत. पण किती सांगणार, जसं सांगता येईल तसं मी सांगेलच. कारण ह्याही माझ्या आठवणी कुठेतरी जपल्या जातात यूट्यूबच्या माध्यमातून. आणि हे बघा, चांदू मामाचं इकडनं तिकडनं व्ह्यू काढायचं काम माझं चाललेलं आहे. किती घेऊ आणि किती नाही असं. आणि इकडे ही माऊर आणि पूर्वानी तिला अगदी जीव लावलेला आहे. एक मांडीवर बसून कशी झोपलेली आहे बघा ती. रात्री आमचा बराच वेळ गप्पा चालल्या. आणि सकाळी मी उठली तर आप्पा बोलत होते, ओ नको रडू. म्हटलं कोण आलेलं आहे? बाहेर येऊन बघते तर ही ग्रंथू मस्त आप्पांसमोर खाली खेळत होती. तिचं खेळायचं काम चाललेलं होतं ना, आणि आजीन ते कुठे बाहेर गेले होते. मग इकडे आणून टाकलेलं तिला. म्हटलं तूही शिकवायचं, इकडचे कामं झाले, कामं राहिले का चालली दुसऱ्यांच्या घराकडे, कोणीतरी सांभाळेल म्हणून, नाही का. आणि इथे मस्त साऊ पण उठला पाठीमागे, ग्रंथासोबत खेळायचं काम चाललं आहे. तिला आत्ता कुठे थोड्याफार वस्तू हातामध्ये पकडायला येतात. तर कशी पकडून काय पकडू एवढा आनंद होतो तिला. हे बघा कशी खेळते मस्त. हे असं लहानपण म्हटलं ना, बाळंतण्यावरचे मुलं तर खूप मस्त वाटतं. कारण आता आमचे मुलं मोठे झालेले आहेत आणि आता पुन्हा ते दिवस नाही जगता येणार आहे. त्याच्यामुळे असं दुसरं कोणाचं बघितलं का एवढं भारी वाटतं ना ते. आणि जोपर्यंत ही मुलं बाळंतण्यावर असतात, म्हणजे अशी खाली झोपलेली, तोपर्यंतच अगदी क्यूट असतात. एकदा ते इकडे तिकडे पळायला लागले की त्यांना पूर्ण घरही कमी पडतं. आणि इकडे मस्त बाबांसोबत ग्रंथा गप्पा मारते. तिचं आणि बाबांचं खूपच जमतं. सगळ्याच बाबा लोकांसोबत तिचं खूप जमतं. गेले ग्रंथाला सोडून येते. आता आमच्या सगळ्यांचेच बाळ अगदी मोठे झालेले आहेत. हे माझ्या भावाचं पहिलं बाळ. हे बघा, बॉल किती पकडून किती नाही. गुड मॉर्निंग गाईज. मस्त डॉन उठलेले आहे. वेली गुड मॉर्निंग. बोल श्रीजी. बाहेर ए श्रीजी बिना चप्पलचं खेळायचं काम चाललेलं आहे. सकाळी मस्त
पायाचे पॉइंट्स दाबून घेते. दयाबेन, ओ दयाबेन, तिला बोलावं ना, तिचे दयाबेन. उत्तरच ऐकण्यासारखे हा, असतात. बोल. की छान बोलते ना ती. अब आणि हम घाबरत सोच तर रहे हैं दिन अजिबातच भर में नाही, क्या क्या कोणालाच कारनामे घाबरणार करे, नाही ती. किस किस से लड़े, किस किस को क्या बताए. आणि आता इकडे आजीचे सगळे भांडे बाहेर आलेले आहे माती माती खेळायला. आणि संध्याकाळच्या वेळेला इतकं छान वातावरण झालं आणि पहिल्या पावसाचा आनंद पोरांनी घेतला. हे बघा, आई नाचू पावसामध्ये, म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, कारण तोही आनंद घेता आला पाहिजे. एवढे छान वातावरण होतं सायंकाळचं, एकदम थंड थंड असं. आणि पहिला पाऊस, मातीचा वास, वा वा वा, काय वेगळंच मजा होती काहीतरी. त्यांचं बघून मलाही जरा वाटलं की 2 मिनटं जाऊन यावं पावसामध्ये. तर मीही माझी मस्त भिजून आले पावसात, कारण खूप मस्त वाटतं. आपण मुलांना रागवतो आजारी पडण्याच्या भीतीने, पण ती पण मजा खूप वेगळी असते. बेबू, साऊ, श्रीजी आणि माऊ मस्त खेळत आहे पावसामध्ये. आणि तिकडे काका बाबा रोप टाकायचं काममध्ये करत आहे, कारण पाऊस आला आणि कसली रोप होती मलाही नाही सांगता येणार. तर ह्या मुलांनी बघितलं बाबाची खूपच धावपळ होते, तर थोड्या वेळाने हे तिघही काका बाबाचे रोपं ठेवायला मध्ये पळालेले. त्यांना कोणी सांगितलंही नाही, काहीच नाही. त्यांनी बाबांची धावपळ बघितली आणि पटकन बाबांची रोपं ठेवण्यासाठी ते तिकडे गेले काका बाबांची मदत करायला. हे बघा, तुम्हाला दिसतंय पाठीमागच्या साईडला. आता थोड्या वेळाने हे लगेच तिकडे जातील रोप बाबांना हेल्प करण्यासाठी. इकडे तर साऊ तोंडामध्ये किती पाणी टाकून किती नाही आ करून उभा आहे. पण एक आहे, किती आ करा तुम्ही पावसामध्ये, पण पावसाचे थेंब तोंडामध्ये अजिबात जात नाही. कारण हे ट्राय मी पण केलेलं आहे लहानपणी. आ करून उभं राहिली की एकही पाण्याचा थेंब तोंडामध्ये जात नाही. तुम्हीही ट्राय करून बघा, जातं की नाही जात. ते सगळेच मस्त पावसामध्ये डान्स करताना. हे बघा, इथे काका बाबांना अशी मदत करताय पोरं पावसाची. आणि शेतकऱ्याचं एक आहे, उन्हाळा असो नाही तर पावसाळा असो, काही ना काही त्याचे शेतीचे कामं हे चालूच असतं. अगदी लेकराप्रमाणे पीक सांभाळणारा आपला शेतकरी राजाच आहे. आणि मी लहानपणापासून जन्मल्यापासून शेतीत राबणारा शेतकरी, माझे वडील, माझे काका, आई, बाबा सगळेच राबताना मी बघितलेले आहे. कधी खूप चांगलं तर कधी खूप वाईटही दिवस आम्ही काढलेले आहेत. तर असा होता हा आजचा आमचा ब्लॉग. हा माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज हा शेतकरी राजासाठी, आपल्या सगळ्यांसाठीच हा खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज थोडाफार का होईना पाऊस आलेला आहे. आणि चला तर मग अशीच आमची धम्माल मस्ती ही चालूच राहणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा प्रीती ठाकरे चॅनल आणि सबस्क्राईब करा.
चला तर मग बाय. फिरायला चाललो. कोणासोबत चाललो सोनू? मम्मा सोबत. आणि कोण घेऊन जातंय आपल्याला? बाबा घेऊन जात आहे. कुठे घेऊन जात आहे? फिरायला. अरे बाबा रे, किती गोड बोलते तू. हे सीट कोणाचं आहे? तू बसली त्याच्यावर?